आहे. शब्द ब्रह्म आहे, सगुण ब्रह्म आहे, निर्गुण ब्रह्म आहे, त्याच्यानंतर साक्षी ब्रह्म आहे, अनुभव ब्रह्म आहे, तदाकार ब्रह्म आहे, खम ब्रह्म आहे. असं 14 ब्रह्म आहेत. आणि 14 ब्रह्मापैकी शब्द हे पहिलं ब्रह्म आहे. जर शब्दच आपल्याला कळला नाही, कारण शब्दाचं काय होतं, शब्द आपल्या अंतःकरणावर ठसवला जातो आणि तो आपल्या हृदयामध्ये परिवर्तन करतो. हृदयामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती शब्द ब्रह्मामध्ये आहे. आणि ते शब्द ब्रह्म जे आहे ते ज्या श्रीगुरूंना प्रगट असतो, ज्या श्रीगुरूंना ब्रह्म प्रगट असतो, त्या श्रीगुरूंच्या मुखातून एखादा शब्द बाहेर पडतो न पडतो तोच साधकाच्या अंतःकरणामध्ये त्या ब्रह्माचा भाव तयार होतो आणि त्याला म्हणतात ब्रह्मभाव. म्हणून ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का होई हिंपुटी वेदशास्त्री. तुकाराम महाराज सांगतात, ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, सहजच जर ब्रह्मज्ञान प्रत्येकाला कळलं असतं तर का होई हिंपुटी वेदशास्त्री. शास्त्राचे भांडण, शास्त्रामध्ये भांडणं आहेत. कोणी कुठल्या मताचा आहे, कोणी सांख्यवादी आहेत, अशा अनेक मतांचा गलबला कोण आवरील कोणाला. म्हणून शब्द हे ब्रह्म आहे आणि ते शब्द ब्रह्म ज्या श्रीगुरूंकडे आहे अशा सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये आपण आलो तर आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव तयार होतो. ब्रह्मभाव. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का होई हिंपुटी वेदशास्त्री. शास्त्राचे भांडण, शास्त्रामध्ये भांडणं आहेत. शास्त्राचे भांडण, तप तीर्थाटन पुरीच्या भ्रमण याचसाठी. तप करायचं असेल, तप तीर्थाटन, माणसं तप करतात, तीर्थाटन करतात. कशासाठी? ब्रह्मज्ञानासाठी. हो, पुरीचे भ्रमण याचसाठी म्हणजे तीर्थाला जाणं, तीर्थयात्रा करणं. हे कशासाठी आहे? तर ब्रह्मज्ञान कळण्यासाठी आहे. पण बघा पुढे काय तुकोबाराय काय सांगतात, संतांची प्रमाणे घ्या, संतांचे विचार आतमध्ये रुजवा, त्यांना खत पाणी घाला. जे इथून जे काय सांगितलं जातं तसं मनन करा. हो, मनने कळे सारासार विचार. जर मननच तुमचं नसेल तर सार काय आसार काय सगळं एकसारखंच आहे का? सार वेगळं आहे, आसार वेगळं आहे. आसार आपण घेतलं तर आपलं अंतःकरण मलिन होईल आणि सार घेतलं तर. म्हणून ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, सहज ब्रह्मज्ञान कळत नाही. म्हणून श्रवण भक्ती सगळ्यात जास्त पाहिजे. तरी का होई हिंपुटी वेदशास्त्री. शास्त्राचे भांडण, एकमेका शास्त्रामध्ये भांडणं आहेत. जप तप तीर्थाटन पुरीचे भ्रमण याचसाठी. आणि पुढे तुकोबारा सांगतात, याचसाठी जप म्हणजे ब्रह्मज्ञान करण्यासाठी जप करायचं, याचसाठी तप, ब्रह्मज्ञान करण्यासाठी तपश्चर्या करावं लागतो. याचसाठी व्यासाने अमुप ग्रंथ केले. व्यासांनी ब्रह्मज्ञान करण्यासाठी अनेक ग्रंथ लिहिले. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे व्यासाने लिहिली. कशासाठी? ब्रह्मज्ञान करण्यासाठी नाही बरं का, ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी. त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि ती प्राप्तीतून आलेले अनुभव व्यासांनी लिहिले. याचसाठी व्यासाई अमुप ग्रंथ केले. व्यासांनी अनेक ग्रंथ केले. आणि पुढं तुकोबारा सांगतात, याचसाठी व्यासाई अमुप ग्रंथ केले, याचसाठी संत पाय सेवावे. काय सांगतात? महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. संतांचं पाय सेवन केल्याशिवाय, संतांच्या पायाची सेवा केल्याशिवाय, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवल्याशिवाय
ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही बरं का, असं लिहून ठेवलं आहे. याचसाठी संत पाय सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. तुकाराम महाराज सांगतात की ब्रह्मज्ञान कळण्यासाठी नाही, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी संतांच्या पायाची सेवा करावी लागेल तरीच तरावे. आणि संतांचे पाय तुम्ही सेवन केले, संतांच्या पायाची पूजा केली, संतांच्या वचनावर तुम्ही भाव ठेवला तरच तराल, असं तुकाराम महाराज सांगतात. तरीच तरावे तुका म्हणे, तरच आपल्याला तरुणोपाय आहे, नाही तर आपण सगळी बुडणार बरं का. मग संताविन प्राप्ती नाही, संतांशिवाय प्राप्ती नाही. ऐसे वेद देत अशी ग्वाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे सांगतात की संतांवर विश्वास ठेवा. पहिला शब्द ब्रह्म आहे आणि तो शब्द ब्रह्म देव नाही सांगत बरं का. आपल्याला मंदिरातले देव नाही बोलत, तीर्थातले देव पण बोलत नाही. म्हणजे जो बोलका देव आहे तो सद्गुरू आहे आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवला. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी. ताबडतोब मोक्ष आहे, पण विश्वास तर बसला पाहिजे ना. बरेच लोक विश्वास ठेवत नाही, इकडे पळ तिकडे पळ, ह्या पंथात जा त्या पंथात, हेच काम चाललंय ना. मग तुकोबार आहे का खोटं सांगतात का? तुकाराम महाराजांचा एक अभंग सोडवला तर तुम्हाला मोक्ष मिळाला समजा, मिळालाच, मोक्षच मिळाला समजा. आपल्याला आता एकनाथी भागवत सुरू आहे, यातील अध्याय 23 आहे, श्लोक क्रमांक 45 आणि ओवी क्रमांक 633. त्या मनाची निग्रह न करिता जीवाची न चुके व्यथा, मनाची आणि छंदे नाचता साधने सर्वथा व्यर्थ होती. बघा ज्ञानोबा सांगतात की नाही, मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला. मुकला म्हणजे मेला ठार. मनाच्या मार्गाने जायचं नाही सांगतात. मग कोणत्या मनाच्या मार्गाने जायचं? ज्या मनाकडं, लक्षात घ्या, अनुभवजन्य ज्ञान सांगतो तुम्हाला. तुकोबाऱ्यांचा अनुभव आहे, ज्ञानोबाऱ्यांचा अनुभव आहे, प्रत्येक संतांचा अनुभव आहे. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. म्हणजे मनाच्या मार्गाने मन जोपर्यंत रामरूप होत नाही, मन जोपर्यंत भजन करत नाही, भजनशील होत नाही, अखंड चिंतन विठोबाचं करत नाही, तोपर्यंत मनाचं आपण ऐकलं तर आपण अधोगतीला जाणार हो. मग ज्याचं अखंड चिंतन चालू विठोबाचं, ज्या मनाकडे अखंड रामाचं भजन चालू आहे, त्या मनाचं ऐका ना तुम्ही. आता प्रवचनकार, कीर्तनकार कितीतरी आहेत, त्यांचं मन रामरूप झालंय का? त्यांचं मन नुसतं पैसा घेण्यावर बास, पाकिटं कधी मिळतात आणि कोणालाही अधिकार देतात बोलायला. ज्याला प्राप्ती नाही, ज्याला अनुभव नाही, अनुभव शून्य परमार्थ चाललाय. मग एवढे गाथा लिहिलेत कशाला? ह्या तुकोबार आहे का वेडे होते का? ज्ञानोबार आहे, संत वेडे होते? संतांविना प्राप्ती नाही, संतासारखं तुम्हाला व्हावं लागेल. जोपर्यंत संतांसारखं आपलं अंतःकरण होत नाही, जेव्हा कृष्णची होय आपण तेव्हा कृष्णच होय आपले अंतःकरण. बघा ज्ञानोबा सांगतात अक्षर ब्रह्मामध्ये, जेव्हा कृष्णची होय आपण तेव्हा कृष्णच होय आपले अंतःकरण. संकल्पाच्या अंगणी नाचती सिद्धी लिहिले. बघा जेव्हा कृष्णाची होय आपण तेव्हा कृष्णच होय आपले अंतःकरण. संकल्पाच्या अंगणी महासिद्धी आपल्यासमोर येतात, आडवे येतील आपल्याला. संतांनी लिहून ठेवले, पण आपण संतांच्या ज्ञानापर्यंत जाण्याची पोच आपल्याकडे नाही. का पोच नाही आपल्याकडे? आपण एकाग्रचित्त होत नाही, आपण ध्यान करत नाही, आपण एका दगडावर पाय नाही आपलं ना. एकदा देवाशी एकरूप झालं तर सगळे मंत्रतंत्र बंद पडतात आणि तुम्ही स्वयंभू परमात्मा स्वरूप होता. आणि मग तुमच्या मुखातून जो निघेल तो शब्द ब्रह्म. म्हणून मी नेहमीच म्हणत असतो की नाही, जयांतरी भगवंत अचल राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. जयांतरी भगवंत, ज्याच्या आतमध्ये जो स्थिर झाला, चित्त स्थिर झाला,
चित्तवृत्ती लयाला गेली, अचल राहिला निवांत. बघा, अचल म्हणजे स्थिर झाला, चंचलपणा निघून गेली, निवांत झाला, शांत झाला, एकांतात गेला. तो स्वभावे जे बोलत ते तो स्वभावताच जे बोलेल ना, जे मुखातून स्वभावतात जे वाक्य निघेल ना, ते ब्रह्मवाक्य आहे. आणि ते आपण जर धरलं तर आपण ब्रह्म होऊ, आणि ते आपण सोडलं, संतांवर विश्वास ठेवला नाही, तर आपण गेलो कामातून. म्हणून संताविना प्राप्ती नाही. देव जरी प्रत्यक्ष आला तुम्हाला भेटायला तरी ज्ञान होणार नाही. प्रत्यक्ष देव नामदेवरायच्या ताटामध्ये जेवायचा, नाचायचा कीर्तनामध्ये, तरी त्याला ज्ञान प्राप्त झालं नाही. मग केव्हा झाला तर विसोबा खेचरांना जेव्हा भेटायला गेला आणि त्याने अनुग्रह केला, अनुग्रहित झाला तो, आणि त्यावेळेला त्याने विसोबा खेचरावर काय केलं, विश्वास ठेवला. तसं संतांवर विश्वास असेल तरच निरूपणाला या बाबांनो, नाही तर काय खरं नाही. विश्वास ठेवा, विश्वासता निरूपणे मोक्ष लागे तक्षणी, त्याच वेळेला मोक्ष आहे, नाही तर अधोगती 100% ठरलेली आहे. त्या मनाशी निग्रह न करिता, बघा, त्या मनाला आपण निग्रह केला नाही, आणि जीवाची न चुके व्यथा. जर मनोनिग्रह आपण केला नाही तर जीवाकडे जी व्यथा आहे ती मन काय करतो, आपल्या अंगावर घेतो. जीव आपल्या अंगावर घेतो आणि काय करतो, सुख दुःख भोगतो. सुख दुःख जीवामुळे आहेत. जीव शिवाला पकडतो, आणि शिवच जर रामरूप झाला, मनच जीव मनाला पकडतो, आणि मनच जर रामरूप झाला तर काय उरलं सांगा मला. कारण मन हे शरीराचा राजा आहे, आणि त्या मनालाच आपण रामरूप बनवलं तर भजनानंदामध्ये गेला. मन भजन करायला लागला, अखंड चिंतन विठोबाचं. काय मला सांग, काय होणार आहे. तुकोबाराने अखंड चिंतन विठोबाचं केलं, आणि हे सगळं ग्रंथ शास्त्र त्यांनी लिहिलं, सगळ्या अभंग लिहिले, मोठे मोठे कित्येक अभंग लिहिले त्यांनी. अर्धे गेले इंद्रायणीमध्ये, डुबवले लोकांनी. आपल्या हातात काहीतरी मिळले 4,000, काहीतरी 4,500. मग केवढे अभंग लिहिले असतील. मग ते गेले कुठे, लोकांनी बुडवले. कारण लोक सगळी मनावरती होती. लोकांना मनाच्या माध्यमातून विषय भोगायचे. म्हणून मनाला रामरूप करत नाही का, तर मन रामरूप झाला तर विषय कोण भोगेल. मन रामरूप झाला तर वाईट धंदे कोण करेल. मन जर रामरूप झाला नाही तर सगळे विषय आपल्याला पकडतात. सगळ्यात पहिल्यांदा अहंकार पकडतो आपल्याला, मला काहीतरी येतो. त्याच्यानंतर आपल्याला गुण पकडतात, नाही मला येतो सगळा, रजगुण तमगुण सत्वगुण, आणि त्याच्यानंतर विषय पकडतात. म्हणून विषय लोभी लंपट साधने बुडविले. बघा, साधन करून देत नाही मन. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलले जे ऋषी साच भाव वर्तावया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग उरला शीस तो शिवू, झाडू संतांचे मार्ग. बघा, आणि विषय लोभी मने साधने बुडविली. मन विषयामध्ये अडकलाय, साधन करायला तयार नाही, एकाग्रचित्त व्हायला तयार नाही, आणि म्हणून भक्ती मार्ग संपूर्ण बुडालाय. कारण मन लंपट आहे, आणि त्या मनालाच आपण काय करायला पाहिजे, रामरूप करायला पाहिजे. आणि तो आपण भजनानंदामध्ये गेलो तरच. असं होणार नाही. असं किती पण मला जपल्या तुम्ही तरी मन रामरूप होणार नाही. मग मन कशातून रामरूप होतं, तर तुकोबारा सांगतात, सदा नाम घोषे करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. काय सांगतात, सदा नाम घोषे करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. बघा, सदा नाम घोषे,
नाम घोष आपल्या आतमध्ये, अंतःकरणामध्ये नामाचा गजर व्हायला पाहिजे. त्याने सदा चित्ता समाधान उपाय सांगितला तुकोबाराने. सदा नाम घोषे, सातत्याने सदोदित निरंतर करू हरिकथा. बघा, हरीची कथा सांगायची असेल, निरूपण सांगायचं असेल तर मन सातत्याने हरीच्या नामाचा जयघोष, हरीच्या नामाचा अनाहत नादाचा जर अनुभव असेल तर मन रामरूप होऊ शकतो. नाही तर रामरूप होणार नाही. मन नाद ब्रह्म चालू झाला नाही, प्रकाश स्वरूप झाला नाही, चैतन्य स्वरूपाची अनुभूती नाही, मन कसं रामरूप होईल? त्याने सदा चित्ता समाधान. जर अखंड भजनशील झाला तर चित्ताला समाधान आहे, सुख आहे, शांती आहे. या सगळे आपल्याला संतांनी लिहून ठेवलं, पण आपला डोकं कुठं चालतं तिथे? आपण प्रपंचामध्ये अडकलोय. निघा बाहेर, जरा निघा आणि भजन करा. त्या मनाशी निग्रह न करता. बघा, मनाचा निग्रह असं होणार नाही बरं का. मनाचा निग्रह त्या मनाला भजनानंदामध्ये जावं लागेल, अनाहतामध्ये जावं लागेल, चैतन्यामध्ये जावं लागेल, प्रकाश स्वरूपामध्ये जावं लागेल. कुठला तरी एक तुम्हाला अनुभव आला तरच ते मन रामरूप होईल. आणि यातला कुठलाच अनुभव नसेल तर मग मनोमार्गे गेला. तेथेच म्हटलं मनाच्याच मागे माणसं धावतात. आले मना आणि गेले दुकानावर. कोणाकोणाला तुम्ही सांगणार इथे ओरडून? कारण मनाला रामरूप करणं एवढं सोपं नाही. त्यासाठी अनुग्रह पाहिजे, प्रबोधाचं चिंतन पाहिजे, स्थूल सूक्ष्म कारण देहाचा निराश व्हायला पाहिजे. सूक्ष्मतेमध्ये सूक्ष्माची अनुभूती आलं पाहिजे. ते सूक्ष्म आहे मन. आणि म्हणून इथं लिहिलंय, जीवाची न चुके व्यथा. तोपर्यंत जीवाची व्यथा जाणार नाही. जीवाला जी व्यथा लागलेली आहे, जीवाला जे दुःख होतं, सुख दुःखम समम कृत्वा, सुख दुःख सम व्हायला पाहिजे, ते होत नाही. म्हणून सुखी संतोष न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये. जीवाची न चुके व्यथा. जीवाची व्यथा चुकत नाही. जीवाला परत जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं. मनाचे आणि छंदे नाचत. बघा, जोपर्यंत मन रामरूप होत नाही, जोपर्यंत जीव शिवाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत जीवाने मनाला धरलाय. आणि तो मन काय करतो? मनाची या नाचे, मनाची या छंदे. मनाला जसं वाटेल तसा तो डिस्को डान्स काय करतो, कोळी डान्स काय करतो, डुलतो काय, हलतो काय. मनाच्याच मार्गाने चाललंय सगळे. म्हणून मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योगी होती. सडे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. विश्वास धरा. निरूपणावर विश्वास ठेवा. विश्वासता निरूपणे मोक्ष लागे. तक्षणी त्या क्षणाला तुम्हाला मोक्ष आहे. पण आपला नाथांच्या गाथेवर, नाथांच्या या भागवतावर आपला विश्वास नाही हो. का विश्वास नाही? तर मन रामरूप झालं नाही. मन नुसतं पळतो संसारामध्ये, इकडे जा तिकडे जा. एका जागेवर स्थिरता नाही आहे. स्थिर करा. जोपर्यंत स्थिरता नाही तोपर्यंत चंचलता आहे. आणि चंचल हा भगवंताला प्राप्त करणारा स्वभाव नाही आहे. चंचल काय करतो? माणसाला अधोगतीकडे घेऊन जातो. आणि म्हणून या ओव्या नाथबाबांनी इथं लिहिल्यात बरं का. नाथबाबांनी ओव्या का लिहिल्या आहेत? काय सांगतात बघा नाथबाबा. त्या मनाशी निग्रह न करता जीवाशी न चुके व्यथा. म्हणजे मनावरच सगळे बरं का. सगळं मनावर आहे. भक्ती मनावर आहे पूर्ण. आपण कुठल्याही देवाची पूजा केली तरी मन स्थिर होणार नाही. जप तप तीर्थाटन लिहिलं की नाही? ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, का होईन पुढे वेदशास्त्री.
जप केला, तप केला, हवन केला, यज्ञ केला, मन शांत होत नाही. म्हणून नाम जपू यज्ञ तो परम सांगितलाय. ज्ञानोबा सांगतात 10व्या अध्यायामध्ये, नाम जपी यज्ञ तो परम, बाधून सखे स्नानादी कर्म. तोच यज्ञ आपल्याला. नाम हे जपता जपता ते यज्ञ आहे. आणि ते नाम जपता जपता आपला मनोनिग्रह होतो. म्हणून तर आपल्याला नाम दिलेला आहे. नामाशी विमुक्त नरपापिया. हरिविन धावया न पावे कोणी. बघा, हरिविन धावया, हरीची प्राप्ती नाही, हरीची अनुभूती नाही, भगवंताची अनुभूती नाही, भगवंताचा आपल्याला आत्मसाक्षात्कार नाही. मन सगळीकडे पळतो. म्हणून मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच माणसाला बंधनात टाकतो आणि मनच माणसाला मोक्षाकडे घेऊन जातो. मग आता मनोनिग्रह कसा करणार? एकच उपाय एकच आहे. आपण ध्यान करायला पाहिजे. जो दिलेला आपला अनुग्रह आहे, त्या अनुग्रहाच्या माध्यमातून आपला मनोनिग्रह होईल. आणि कुठल्याही मंत्राला अनुग्रह समजू नये का बरं का. जो श्वासावरती अखंड चालू आहे, काल मी तुम्हाला सांगितलं वासुदेव करतो फेरा. हा जर फेरा आपल्याला जमला नाही तर आपल्याला 84चा फेरा 100%. ह्या फेऱ्याकडे आपलं लक्ष नसेल. वासुदेव करतो फेरा, वाड्यात बाहेर दारा, हा जर फेरा आपल्याला जमला नाही तर लक्ष 84चा फेरा 100%. दुसरा उपाय काय नाही. मनाची छंदे नाचत साधने सर्वता व्यर्थ होती. बघा, जे जे कराल सगळं फुकट जाईल. मनाच्या मार्गे गेला, मनोमार्गे गेला, मुकला सांगितले, मुकला. तैसे मन एक मुद्द्याला जाय, मग अहम भावाधिक काय काय. ते तर शरीरच ब्रह्म होय अनुभवितो. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात, मन एक मुद्द्याला जाय. मनच मुद्दल आहे. तो काय करतो? मन मोठा मुद्दल आहे. जर तो मुद्दल आपल्या हातात आला भजनानंदातून तर आपण ब्रह्म हो. तो मन जर आपल्या हातातून निघून गेला आणि तो जर प्रपंचामध्ये अडकला तर आपल्याला अधोगती. एवढाच सोपा परमार्थ आहे. सगळं आहे ते मनावर बरं का. मनोरूपी पटू फाटे, जेथे संसार चित्र उमटे. मनोरूपी पटू फाटे, सरोवर आटे मग प्रतिमा नाही सांगितलंय. मनाचा पडदा फाटून गेला पाहिजे. त्या मनाच्या पडद्यावर अखंड रामनामाचा चिंतन व्हायला पाहिजे. नामाचा, रामाच्या नावाचा नाही, रामाच्या नामाचं चिंतन व्हायला पाहिजे. रामाचं नाव सगळ्यांना माहिती आहे, कृष्णाचं नाव सगळ्यांना माहिती आहे. रामाने कुठला नाम जपला, कृष्णाने कुठला नाम जपला, तो नाम आपल्या हातात यायला पाहिजे. तरच आपली समस्या हल होऊ शकतो. आता आपल्याला ओवी क्रमांक 634 वर जायचं. आपल्याला श्लोक क्रमांक 46. या 46व्या श्लोकामध्ये नाथ बाबा आपल्याला काय सांगतो आपण ऐकूया. व्यवस्थित ऐका बरं का. तुमचं मन इकडे तिकडे विचलित करू नका, कारण फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि ते तुमच्या भक्ती जरी कमी झाली तरी चालेल, पण शास्त्र काय सांगतं ते ऐका. कारण शास्त्र हा प्रमाण सिद्ध आहे. ज्ञानेश्वरी शास्त्र आहे, नाथ भागवत शास्त्र आहे, एकनाथी भागवत हा शास्त्र आहे. तुकोबारांची गाथा तर सांगायलाच नको, 5वा वेद आहे. दासबोध हा शास्त्र आहे, लक्षात घ्या. आणि हे शास्त्र आपल्याला कळलं पाहिजे. शास्त्रामध्ये काय लिहिलं आहे तसं आपल्याला अनुभूती येते का, म्हणून शास्त्र श्रवण करा. काय सांगतात बघा, न लक्षिता मनोनियम, सर्वस्व ही दिदल्या दान, एक मी दाता होय अभिमान, तेने दाने मन दाटुंगे होय होय. काय सांगतात? न लक्षिता मनोनियम. जर आपण मनावरती निग्रह केला नाही, मनाला आपल्या काबूत ठेवला नाही आणि आपल्याकडनं सर्वस्व ही दिदल्या दान, आपण दान दिला एखाद्या माणसाने, गायी दान दिल्या, गोदान केलं, काही पैसा दान केला, शेत दान केलं, जमीन दान केली, काही दान केलं, तर त्या दानाचा गर्व होतो माणसाला. मी एवढ्या गायी दान केल्या, मी एवढं अन्न दान केलं, मी त्या संस्थेला एवढा पैसा दान केला. मग ह्याचा काय होतो? अहंकार होतो. म्हणून गुप्त दान सगळ्यात महत्त्वाचं आहे. दान कसं असावं? गुप्त दान आहे.
म्हणून ज्ञानदान सगळ्यात उत्तम दान. का? ज्ञान हे गुप्त आहे. तुम्हाला ज्ञान करायचं झालं, दान करायचं झालं, तर ते गुह्य दान तुमच्यामध्ये प्रगट व्हायला पाहिजे, तरच तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. आणि ऐकणं म्हणजे ज्ञान नाही, सांगणं म्हणजे ज्ञान नाही. त्या भगवंताशी एकरूप होणं, जीवशिवाचं ऐके करून त्याच्या भजनानंदामध्ये जाणं, ह्याला ज्ञान म्हणतात. तदाकार वृत्ती, कुठलाच आकार नाही तिथे. भगवंताशी एकरूप होणं हे ज्ञान आहे. भगवंताचं भजन करणं, भजन करता करता देहाचा निराश होणं, याला ज्ञान म्हणतात. देहाच्या निरसने पाविजे या ठाया, देहाच्या निरसने पाविजे या ठाया. माझी ऐशी काया जव नव्हे, माझी ऐशी काया जव नव्हे, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. तुकोबारा सांगतात, देहाच्या निरसने, देहाचा पूर्ण विसर पडून त्या भगवंताशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. जोपर्यंत माझी अशी काया झाली नव्हती, माझा देह जोपर्यंत देहाचा विसर पडला नव्हता, मला भजन करता करता, ध्यान करता करता, तोपर्यंत मला भक्ती जमत नव्हती. आणि तुम्हालाही जोपर्यंत भजन करता करता, ध्यान करता करता आपल्या देहाचा जोपर्यंत विसर पडत नाही, जसं आपण झोपल्यानंतर कसा पूर्ण झोपलो आपण 6 तास, जराही आपल्याला जाग आली नाही आणि झोपेतून आपण उठला, वा किती छान झोप लागली, पूर्ण देहाचा विसर पडला होता आपल्याला. तसं आपल्याला ध्यान करताना पूर्ण देहाचा विसर पडला पाहिजे. ध्यान करताना बरं का, झोपेत नाही, नाही तर झालं झोपून सगळेजण. ध्यान करता करता पूर्ण देहाचा विसर पडला पाहिजे. आपण 3 तास ध्यान केला तर आपल्याला वाटलं पाहिजे अरे 10च मिनिटं ध्यान केला. भक्त तर 3 तास झाले, याला म्हणतात भक्ती. लक्षात घ्या, भक्तीची वाट ही आहे की आपण किती चाललो आपल्याला माहीत नाही पडतं का. आणि ती भक्ती आपल्याला जमली पाहिजे. न लक्षिता मनोनियम. बघा, मनाचा निग्रह करण्याकडं जर आपलं लक्षच नसेल, सर्वस्वी दिल्या दान, आपण कितीही दान दिला तरी त्याचा आपल्याला गर्व होईल. एक मी दाता होय अभिमानतेने, दाते मन दाटुंगे होय. मीच तेवढा मोठा दाता आहे, म्हणजे दाता म्हणजे दानी, सगळ्यात मोठा मी दानी आहे, असा त्याला अभिमान होतो माणसाला. कारण मन काय करतो, मनच माणसाला अडकवतो आणि मनच माणसाला मोक्ष देतो. मनाला आपण कसं निग्रह करायचं ह्याच्यावरती आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे. म्हणून नाथबाबा सांगतात, व्रत दान स्वधर्म सकळ, याशी मनोनिग्रह मुख्य फळ. तेने विन शब्द विफल, साधने निष्फल साधका. व्रत दान स्वधर्म सकळ, याशी मनोनिग्रह मुख्य फळ. व्रत करा, दान करा, स्वधर्म करा, हे सगळं करा, पण त्याचा एकच फल आहे की आपल्याला आपल्या मनाकडे कुठलाही केलेल्या दानाचा आपल्याला जराही अभिमान होता कामा नये. मी केलं म्हटल्यानंतर संपलं. ज्ञानवरा सांगतात, हे मदतीपासून झाले, परंतु ज्ञानही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. हे मदतीपासून झाले म्हणजे हे माझ्याकडून भगवंतानी करून घेतलं. दान माझ्याकडनं भगवंतानी करून घेतलं, व्रत माझ्याकडनं भगवंतानी करून घेतलं, मी नाही केलं व्रत. आणि आपण जर बोललो की हे मी केलं तर केलेलं दान फुकट जाईल, कारण त्याचा गर्व होतो. आणि त्या गर्वाची भक्ती कोणालाही पाहून झालेली नाही. रावणाने किती गर्व केला बघा, सोन्याची लंका होती, विचार करा, सोन्याची लंका होती, पण कुठे गेला, गर्वामुळं अधोगती लयाला गेला, लयाला, संपूर्ण एवढी सोन्याची लंका लयाला गेली. म्हणजे माणसाला गर्व व्हायलाच पण नाही पाहिजे.
आणि म्हणून मनोनिग्रह हा फार महत्त्वाचा आहे. मनाला स्थिर करणं हीच भक्ती आहे. आणि ती भक्ती बऱ्याच लोकांना जमत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणूस सुखामध्ये दुःखामध्ये माणूस अडकतो. सुखामध्येही अडकतो, दुःखामध्ये अडकतो. सुखामध्ये काय करतो? भगवंताचं नामस्मरण घेत नाही. आणि दुःखामध्ये भगवंताचं नामस्मरण घेतो, पण तेवढ्या वेळेला घेतो. एकदा दुःख गेला की परत सुख आलं की परत नामस्मरण विसरतो. ताबडतोब विसरतो. ताबडतोब तिथल्या तिथे विसरतो. चांगलं जेवण मिळालं तर माणसाला भगवंताचं नामस्मरण येत नाही. आणि जेवण असं जास्त तिकडं असलं तर माणसाला कसं देवाचं नाव येतं. टेस्टी लागलं नाही तर देवाचं नाव येतं. प्रपंच चांगला असला तर भगवंताला माणूस विसरतो. प्रपंच असा एकदम साधासुद्धा असला तर भगवंताचं अखंड चिंतन चालू होतं. म्हणजे माणूस किती स्वार्थी बघा. सगळं मनाकडे बरं का, हे मनाचाच विषय आहे. म्हणून काय लिहिलं आहे? सर्वस्वी दिल्या दान, एक मी दाता होय अभिमान, तेने दाटे मन दाटुंगे होय. मनाला खूप गर्व चढतो. चुकून मनोनिग्रहाचे वर्म, आचरता वर्णाश्रम धर्म, तेने उल्हास ये मनोधर्म. माझे स्वकर्म अतिश्रेष्ठ, चुकून मनोनिग्रहाचे वर्म. बघा, मनोनिग्रह करणे हाच भक्ती मार्गाचा वर्म आहे. मनाला जेवढं तुम्ही आपल्या काबूत ठेवणार. काबूत कसं ठेवायचं सांगता येईल का? मनाला कोण काबूत ठेवू शकतो का? बघा, एका क्षणामध्ये आता तुम्ही त्या जागेवर बसल्यात, एका क्षणामध्ये तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाला फेरा मारून येतो मन. एका क्षणामध्ये अमेरिकेला गेला, रशियाला गेला, तीर्थाला गेला, एका क्षणामध्ये. मग त्याला तुम्ही कसं आपल्या काबूत ठेवणार? कसं काबूत ठेवणार? आणि मन जर काबूत नसेल तर समाधान नाही. मग त्याला काबूत ठेवण्याचं एकमेव काय साधन आहे. आणि ते म्हणजे काय? नाम साधन आहे. काय? नाम हे सगळ्यात मोठं साधन आहे. आणि त्या नामाने काय होतं? मनाकडे अखंड भजन चालू होतं. आणि भजनानंदामध्ये जाऊन भगवंताचं भजन करता करता जेवढा वेळ जाईल तेवढा आपण भगवंताशी एकरूप होतो. आणि भगवंताशी एकरूप झाल्यानंतर मनाकडे कोणतेच विचार नसतात. आणि त्याला भक्ती म्हणतात. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे, ते तू म्हणजे ते तुझं स्वरूप. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन आपण भजन करतो, त्याला भक्ती म्हणतात. ते आपलं स्वरूप आहे. भगवंताच्या भजनानंदामध्ये जाणं ही आपली भक्ती आहे. आणि ते आपलं स्वरूप आहे. भजनाशिवाय दुसरी वार्ता बोलायचीच नाही बरं का. जे लोक मनाला भजन लावत नाही, अनुग्रहाची क्रिया नाही, प्रबोधाचं चिंतन नाही, त्याचं मन भगवंताशी एकरूप होऊ शकत नाही. आणि एकदा आपल्याला सवय लागली मनाला विषयांकडे न्यायची. हे भोगायला जातो मन, ते भोगायला जातो, हे बघायला जातो, ते बघायला जातो. आणि मन भरकटतो माणसाचा. अंतरस्थिती बाणता अंतरे, अंतर्मुख व्हावं लागेल. अंतर्मुख झाल्यानंतर आतमध्ये असलेला तो आपला पांडुरंग परमात्मा, तो आपला आत्मा, त्या आत्म्याचं भजन आपलं चालू होतं. आतमध्ये बघितलं, अरे काय लिहिलंय? हे नरा आत बघ जरा, जीवा खरा नवे ही माया, तू ब्रह्मदर्पणी. हे नरा आत बघ जरा म्हणजे काय सांगितले? वॉर्निंग दिली आपल्याला. अरे नरा तू आत बघ, जीव हा खरा नवे ही माया. जीव हीच माया आहे. जीव हीच माया आहे. आणि त्या जीवाला, त्या मायेला आपण ब्रह्मानंदामध्ये न्यायचं आणि ब्रह्माशी एकरूप करायचं. आणि मग त्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर मायाचं ब्रह्मरूप होते. ब्रह्मतेची माया, माया तेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया, अंगाने छाया सारखीच. माया तेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया. बघा, मायाच ब्रह्म आहे, पण मायेला
ब्रह्मस्वरूप बनवायचं असेल तर त्या मायेने मनाचा संपर्क तोडायला पाहिजे, किंवा मनाला रामरूप करून भगवंताच्या भजनामध्ये लावून भगवंताशी एकरूप होऊन आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवता येतो, मोक्ष मिळवता येतो. एवढा सोपा परमार्थ, पण सगळा मनावर, म्हणून एवढ्या गोव्या लिहिल्यात नाथबाबांनी आपल्याला दिल्यात. मीची एक तिही लोकी 635 636. मीची एक तिही लोकी स्वाचारनिष्ठ स्वयंपाकी या स्वधर्मादिकी मन होय अधिकच चाविरे. मीची एक तिही लोकी काय सांगतात, स्वावलंब असेल तर माझे मी स्वतःच सगळे करतो. मी मोठा आचार संपन्न आहे असा गर्व होतो बघा. म्हणजे जर एखादा माणूस कोणावर अवलंबून नसेल आणि त्याला सगळं काय येतं तर त्याला एवढा गर्व होतो त्याला. नाथबाबा सांगतात, स्वावलंबी जर माणूस असेल तर त्याला एवढा गर्व होतो की सगळं काही मीच करतो. मी मोठा आचार संपन्न आहे, माझे आचार चांगले, माझे विचार चांगले, असा गर्वाचा ताठा होतो त्याला. काय होतो? ताठा होतो. आणि एकदा गर्वाचा ताठा झाला की मनोनिग्रह होत नाही. म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला हो. अहंकाराने नाडला तुका म्हणे वाया गेला. एवढा सोपा परमार्थ आहे, पण तो करण्यासाठी तुम्हाला श्रवण भक्ती पाहिजेच. एनिहाव पाहिजे, कसंही झालं तरी श्रवण पाहिजे. श्रवणाच्या माध्यमातून एक आपल्याला विशिष्ट दिशा मिळते. आपण कोणत्या दिशेला चालले आहोत हे आपल्याला माहीत पडतं. आपलं नामस्मरण चालू आहे की नाही हे आपल्याला माहीत पडतं. आपण संतांच्या वचनावर आरूढ आहोत की नाही हे तरी आपल्याला माहीत पडतं. आपल्यालाच चाचणी घेता येतो. तुका म्हणे आम्हा कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. तुकोबाऱ्या सांगतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे आम्हा कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. ही वाणी बडबडीची आहे का सत्य आहे हे कळतं आपल्याला. आपल्यालाच कळतं आपण बडबड करतो. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे भगवंत. आपण भगवंताशी एकरूप होऊन आपण निरूपण करतो का नाही करत हे आपल्यालाच कळतं. तुका म्हणे आम्हा कळते चाचणी बडबडीची अथवा सत्य. मनोनियमनी नाही बुद्धी तय यम नियम ते उपाधी. मी एक साधक त्रिशुद्धी हेची प्रतिपादी मनोधर्म. मनोनियमी नाही बुद्धी. यम नियम पाळणारा आपण मोठे साधक असा गर्व करतो. जो यम नियमांचं पालन करतो तेव्हा त्या साधकाला खूप मोठा गर्व होतो. यम आणि नियम, यम नियम आसन प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. यम नियमामध्ये जे काय आपल्याला दिलेलं आहे शास्त्राप्रमाणे ते यम नियमन करणाऱ्या माणसाला वाटतं की मी मोठा साधक आहे, मला सगळं येतो, माझे विचार चांगले, माझे आचार चांगले, मी कोणाला वाईट बोलत नाही, माझ्या हातातून पाप होत नाही, मी खोटं बोलत नाही. हे सगळे जे यम नियम आहेत, या यम नियमन करणाऱ्या माणसाला वाटतं की माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, आणि तो त्याचा गर्वच त्याला काय करतो, आडवा करतो. मनोनियमनी नाही बुद्धी तय यम नियम ते उपाधी. म्हणजे ज्याचं मन रामरूप झाले नाही, मग तो काय करतो, मनावरच चालतो आणि त्याला वाटतं माझे विचार चांगले, माझे आचार चांगले, माझी बुद्धी चांगली आहे, मी चोरी करत नाही, मी कोणाला वाईट बोलत नाही, मी कोणाचा द्वेष करत नाही, असं त्याला वाटतं. आणि त्याचाच गर्व त्याला होतो. इथं लिहिले तेच लिहिले, काय लिहिले की मनोनियमनी नाही बुद्धी
तर यम नियम ते उपाधी. यम नियम पण उपाधी सांगितले आहेत. यम म्हणजे किती पण माणूस चांगला असला, आचारशील, तरी पण ती उपाधीच आहे. उपाधीच आहे ती. आणि या उपाधीला काय करतो? काल घेऊन जातो. उपाधीचा विस्तार झाला म्हणून काल कळू आला. एरवी पाहता काळाला ठावच नाही. उपाधीचा विस्तार झाला म्हणून काल दिसून आला. उपाधी आहे ती. मनोनिग्रह करणे ही पण उपाधी आहे. आणि त्याच्या पुढे काय? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधीपर्यंत जाणं म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे यम नियमांचा पण माणसाला काय होतो? गर्व होतो. आणि तो गर्व माणसाला काय करतो? अधोगतीला घेऊन जातो. त्या यम नियम ते उपाधी. मी एक साधक त्रिशुद्धी. बघा मी साधक आहे असा साधकाचा पण अनुभूती आहे. माणसाला काय होतं? गर्व होतो. हेची प्रतिपादी मनोधर्म. आणि मन काय करतं? मनाचा धर्म काय? त्या साधकाला अहंकार करायला लावतो. बघा ना, तर कित्येक साधक तयार होतात, पण एक तरी घडतो का? प्रत्येकाला अभिमान होतो. माझी साधना, मी 2-2 तास साधना करतो, झाला अभिमान. मी यम नियम करतो, झाला अभिमान. आणि आता जाता जाता एक ओवी सांगतो. कोणाची? नाथबाबांची. म्हणून नाथबाबा सांगतात, अहंकार धरी सोहमपण. बघा, मनोनिग्रह तुम्हाला करायचा असेल तर सोहम तत्वाकडे जावं लागेल. अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. बघा, चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्राप्त होतो. चैतन्य नावाचा ईश्वर प्राप्त झाला तरच मनोनिग्रह होतो. असा मनोनिग्रह होत नाही. किती पण उपाय करा, यम नियम करा, आसन करा, प्रत्याहार करा, ध्यान करा, धारणा करा, काहीही करा, पण जोपर्यंत चित्तामध्ये चैतन्य नावाचा, चैतन्य हाच ईश्वर आहे, तो प्रगट होत नाही चित्तामध्ये. आणि चित्तामध्ये चैतन्य प्रगट झाला की अखंड चैतन्याच्या तत्वावर अखंड आपलं भजन चालू होतं. म्हणून ज्ञानदेव पाठ हरिपाठ नेमा. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा. मागील या जन्मा मुक्त झालं सांगतात. ज्ञानदेव चित्ती. चित्तामध्ये हरीचं भजन चालू होतं. ज्ञानदेव चित्ती. ज्ञानदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चित्तामध्ये जायला पाहिजे. चित्ताचा विषय. सदा नाम घोषे करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता. समाधान कुठे आहे? चित्तामध्ये आहे. आणि जर चित्तामध्ये भजन नसेल, कारण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार 4 आपले चतुष्ट आहेत. अंतःकरण चतुष्टयाचे 4 भाग आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ज्या ठिकाणी मन आहे, मन काय करतो? बुद्धीकडे जातो. आणि बुद्धी काय करते? चांगले विचार असतील तर चित्ताकडे पाठवतो, आणि वाईट असेल तर परत मनाला देऊन टाकतो. म्हणजे चित्तामध्ये जायला पाहिजे. भजन चित्तामध्ये जायला पाहिजे. अखंड राम नामी धरी चित्ती. लिहिले की नाही? अखंड राम नामी. नामा म्हणे मना होय रामरूप अखंडित जप सोहम सोहम. नामदेव सांगतात. नामदेव राय सांगतात. अनुभवजन्य ज्ञान लक्षात घ्या काय सांगतो ते. हे कोणी तुम्हाला सांगणार नाही. नामा म्हणे मना होय रामरूप. बघा, आणि अखंड जप सोहम सोहम. अखंड त्याचा जप कर नामाचा. आणि त्या जपातून आपल्याला मनोनिग्रह करता येतो. असा सांगून मनोनिग्रह होत नाही बरं का. त्या प्रक्रिया आहेत. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जावं लागेल. म्हणून मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य. जिथं अहंकार आहे तिथं चैतन्य आलं पाहिजे. म्हणून काय लिहिलं आहे की
अहंकार धरी सोमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन मग मनोची होईन मन बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी समोर मावलेले अभिमान कशी बुद्धी कैसी मन बुडाले चित्ताचे चित्तपण ब्रह्म परिपूर्ण कोण दाटे. ह्या अवस्थेला ज्ञान म्हणतात. ब्रह्म परिपूर्ण कोण दाटलं जातो चित्तामध्ये. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी मी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर